खरं सांगायचं म्हणजे असं की आज 2024च्या विधानसभाची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीची रणधुमाळी आज खूप जोरात चालू आहे. तर आपण पाहिलं की इगतपुरी तालुक्यामध्ये एकूण आज 17 उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आणि 17 उमेदवार अतिशय ज्याच्या त्याच्या परीनं प्रचार करीत आहेत. काही त्याच्यामध्ये विद्यमान आमदार आहेत, काही माजी आमदार आहेत, काही सुशिक्षित आहेत, काही डॉक्टर आहेत, ज्याच्या त्याच्या पर्यायानं नुसतं तो करतो. परंतु त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार सौ निर्मलाताई गावित ह्याही आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. तर लोकांच्या भावना अशा आहेत की ताईंचा विकास 2009मध्ये ज्या वेळेला ताई पहिल्यांदा उभ्या राहिल्या त्यावेळेला त्यांच्यासमोर तालुक्याचं एक व्हिजन आहे, तालुक्याचा एक आराखडा आहे आणि त्यावेळेला बऱ्याच खेड्यांमध्ये रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, त्याच्यानंतर 72 खेड्यांना लाईट नव्हती, असा अनेक प्रकारचा विकास त्यांनी केला. त्याचबरोबर आदिवासी उपाययोजनेमधून लिफ्ट योजना मोठमोठ्या त्यांनी केल्या. त्याचं कारण असं की आम्ही स्वतः शेतकरी आहेत, आम्हाला एक विहीर खोदायची आणि तिथपर्यंत पाणी न्यायचं तर कमीत कमी त्या कुटुंबाचं अर्ध आयुष्य त्याच्यात जातं. आणि ताईंनी आजपर्यंत ज्या लिफ्ट योजना केल्या त्या लिफ्ट योजनेचा एकाही शेतकऱ्यावर एकही रुपये भार नसताना 100% अनुदानातून शेतकऱ्यांना लिफ्ट योजना करून आज पाणी दिलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये विकास झाला.